नमो नमः। प्रवाचिका अहंदया जोशी अत्र समेषां स्वागतम्। एषा कथा श्रीमान योगी पुस्तकात् उद्धृता अस्ति। षष्ठभागस्य प्रथमा कथा एषा। राजे राजगडावर येऊन महिना लोटला तरी राजांच्या प्रकृतीला आराम वाटला नाही. उत्तरेचा उन्हाळा, प्रवासाचा शीण, काळजीची पोखरणी यांनी राजे आजारी पडले. थोडाफार ज्वरही अधूनमधून येत होता. वैद्यांचे औषध पाणी चालू होते. हळूहळू राजांची प्रकृती सुधारत होती. राजांच्या महालात मोरोपंत, अनाजी, बाळाजी, प्रतापराव ही मंडळी राजांच्या परोक्ष घडलेल्या सर्व गोष्टी राजांच्या कानांवर घालीत होती. राजांच्या आगमनाने आनंदित झालेले गडकरी, मुलखाचे अधिकारी हे राजांना भेटत होते. प्रजेचे प्रेम पाहून राजांना आनंद वाटत होता. आग्र्याला राजांच्या बरोबर गेलेली माणसेही हळूहळू परतत होती. आग्र्याची बातमी कळत होती. राजे पळून गेल्याचे समजताच औरंगजेबाने रामसिंगाची मनसब रद्द केली, जहागीर काढून घेतली. एवढेच नव्हे तर दरबारी सामोरे येण्यासही रामसिंगास बंदी घातली. ते ऐकून राजांना वाईट वाटले. मिर्झा राजांना ते ऐकून केवढे दुःख होईल याची राजांना कल्पना होती. 2 प्रहरी राजे जागे झाले. त्यांची नजर महालावरून फिरत बैठकीवर स्थिरावली. तेथे सोयराबाई कशिदा भरीत बसल्या होत्या. एकाग्र चित्ताने कशिदा भरणाऱ्या त्या सौंदर्य संपन्न सोयराबाईंकडे पाहत राजे काही क्षण तसेच पडून राहिले. मध्येच सोयराबाईंनी नजर वर केली. त्यांची नजर राजांच्या नजरेला भिडली. केव्हा आलात राणीसाहेब? थोडा वेळ झाला. आपला डोळा लागला होता. असं? राजे पलंगावर उठून बसले. माँसाहेब कुठं आहेत? मी आले त्यावेळी माँसाहेब कोठीत होत्या. बरोबर धाकट्या राणीसाहेब होत्या. कोण, पुतळा? नाही, सगुणाबाई साहेब. माँसाहेबांना बोलावू का? काही नको, तुम्ही बसा ना, मी सहज विचारलं. सोयराबाईंनी राजांच्याकडे पाहिले. त्या एकदम हसल्या. राजांनी प्रश्नार्थक मुद्रेने पाहिले. सोयराबाई म्हणाल्या, आज स्वारी प्रसन्न दिसते. राणीसाहेब, प्रसन्नता सांसर्गिक असते. एक माणूस प्रसन्न असलं की आपोआप आजूबाजूची माणसं प्रसन्न होतात. तुम्ही आनंदी दिसला, आम्ही तसे बनलो. त्यामुळं तर इथं आले. खाली गेले की साऱ्यांचे चेहरे सुतकी. माँसाहेबांनी ते दुःख आवरलं, पण बाकीच्यांनी काही नाही. काहीही बोलायचं झालं तर बाळराजे, नको ते होऊन गेलं, आठवण करून का माणूस परत येतं? राजे हसले. ते म्हणाले, राणीसाहेब, साऱ्यांनाच कुठं जमतं? विचार असला म्हणजे आपोआप भावना आवरता येतात. तेच म्हणते मी, पण ऐकतं कोण? राणीसाहेब. सोयराबाईंनी मान वर केली. राजे गंभीर बनले होते. सोयराबाईंनी विचारले, का? आमची कधी आठवण येत होती? सोयराबाई लाजल्या. त्या म्हणाल्या, हे काय विचारणं झालं? राजे एकदम हसले. म्हणाले, आम्हाला पण तुमची आठवण येत होती. आग्र्याचं ते शाही वैभव पाहताना का कुणास ठाऊक तुम्ही सदैव डोळ्यांसमोर उभ्या असायच्या. हो, सोयराबाई एकदम म्हणाल्या. एवढी आठवण येत होती तर सांगितलेलं विसरला नसता. काय? पाहिलंत ना, मी अत्तर आणायला सांगितलं होतं, ते विसरला ना? विसरलो नाही, पण आणायला जमलंच नाही. मनात असलं की सारं जमतं. तसं नाही हं राणीसाहेब, तो सुद्धा योग असतो. योग? नाही तर काय. आम्ही सुरतेला गेलो होतो. एवढी लुटीची धामधूम, पण रेशीम दिसताच तुम्ही न सांगताही आम्ही तुमच्याकरता रेशीम आणलंच ना. या खेपेला एवढी सोपी गोष्ट सांगितलीत, पण ती जमली नाही. आणि धाकट्या राणीसाहेबांनी मोठी अवघड गोष्ट आणायला सांगितली, ती पटकन जमून गेली. एवढी कसली अवघड गोष्ट आणायला सांगितली होती ते मला कसं सांगता येईल? असू दे, मला काय करायचे? सोयराबाई उठल्या. त्याचवेळी पुतळाबाई महालाच्या दाराशी आल्या. थोरल्या राणीसाहेबांना पाहताच त्या थबकल्या. या, तुमच्यावरूनच भांडणाचा योग आला. राजे म्हणाले, भांडण कसलं बाई, ज्याचं त्याचं नशीब. सोयराबाई म्हणाल्या. पुतळाबाईंना काही समजेना. चांदीचा पेला तसाच हाती धरून त्या उभ्या होत्या. राजे हसून म्हणाले, एवढं घाबरायला काय झालं? राणीसाहेबांनी सांगितलेलं अत्तर आणायला आम्ही विसरलो, पण तुम्ही सांगितलेली गोष्ट मात्र आठवणीनं आणली असं आम्ही म्हणालो. पुतळाबाई हसल्या. त्या म्हणाल्या, थट्टेनं सुद्धा भांडणं वाढतात राणीसाहेब. खरंच मी काही आणायला सांगितलं नव्हतं. स्वारीनं सुखरूप घरी यावं एवढंच मी म्हणाले होते. राजे मोठ्याने हसले. तेच आम्ही सांगितलं. सोयराबाईंच्या नाकाचा शेंडा तांबडा झाला. कानांच्या पाळ्याही तप्त झाल्या. कशिद्याचं सामान उचलीत त्या म्हणाल्या, कुणीतरी काळजी केली की झालं, जाते मी. सोयराबाई निघून गेल्या. राजे पुतळाबाईंच्याकडे पाहत होते. पुतळाबाई म्हणाल्या, आधीच माझ्यावर रागात असतात, विनाकारण आज भर पडली.
तो आमचा दोष. आम्ही थट्टा करायला गेलो, झालं भलतंच. जाऊ दे, आमच्यासाठी सहन करा. काय आणलंस? मासाहेबांनी कांजी दिली. राजांनी पेला ओठी लावला. कांजी घेऊन राजे म्हणाले, ह्या वैद्यांना चवीचं काहीच कळत नाही. काहीतरी सांगून बसतात. पुतळाबाई हसल्या. राजांनी तस्तात चूळ भरली. महालाच्या देव्हाऱ्याजवळ ते गेले. समईची ज्योत त्यांनी मोठी केली आणि पुतळाबाईंना ते म्हणाले, पुतळा, एक गोष्ट हरवली, मनाला लागून राहिली. काय राहिलं? माझं पूजेचं शिवलिंग. ते घ्यायला उसंतच मिळाली नाही. विसरलं. त्याचवेळी खालून हाक आली, आबा. राजांच्या चेहऱ्यावर एकदम आनंद प्रगटला. ते म्हणाले, सखू आली वाटतं. राजे दाराशी धावले. त्याचवेळी सखूबाई दारात आल्या. राजांच्या पाया पडल्या. राजांनी त्यांना प्रेमभराने जवळ घेतले. सखूबाई पुतळाबाईंच्या पाया पडल्या. एकदम सखूबाईंना हुंदका फुटला. सखू, उगीच रडायचं नाही. मासाहेब रडून थकल्या. त्यांना आपण त्रास द्यायचा नाही. तू आता समजदार आहेस, समजुतीनं घे. सखूबाईंनी डोळे पुसले. राजांनी विचारले, एकटीच आलीस? सखूबाईंनी नकारार्थी मान हलवली. मग जावई पण आलेत? सखूबाईंनी मानेने होकार दिला. त्या म्हणाल्या, मामासाहेब पण आलेत. मग खाली काय करतात? बजाजी परके का आहेत? त्यांना वर पाठव. सखूबाई पुतळाबाईंच्यासह खाली गेल्या. सखूबाई आल्याचे पाहून राजांना समाधान वाटले. त्याचबरोबर सईबाईंची आठवण झाली. सखूबाई अगदी सईबाईंच्या वळणावर गेली होती. बजाजीच्या मागोमाग महादजी आत आले. पिता पुत्रांनी राजांना मुजरे केले. राजे बजाजीच्या खांद्यावर हात ठेवीत म्हणाले, बजाजी, आम्ही शर्मिंदे आहोत. कशाबद्दल? मिर्झा राजांच्या फौजेबरोबर आम्हाला आदिलशाही लढाईत फलटणवर चालून यावं लागलं. आमचे हात बांधले होते. आमचा नाईलाज झाला होता. महाराजांनी ते विसरून जावं. बजाजी म्हणाला, तुमच्यामुळं आम्ही परत माणसात आलो. आम्हाला तेवढं कळत नाही. हा तुमचा मोठेपणा, राजे म्हणाले. पण बजाजी, आता आमचे फार मोठे मनसुबे आहेत. आता तुमच्यासारखी पराक्रमी माणसं शत्रू घरात राहून उपयोगी नाहीत. राजे, जहागीर आदिलशाही असली तरी या जीवावर सत्ता तुमची आहे. मध्यान्नी रातीला हाक मारा, आम्ही आनंदानं चाकरीला येऊ. राजे, तुम्ही आल्याचं कळलं. आनंद गगनात मावेना. पाठोपाठ ती बातमी. एका डोळ्यात आनंद आणि दुसऱ्या दैवापुढं इलाज नाही. राजे म्हणाले, अधुना षष्ठभागस्य द्वितीया कथा एषा. आप्तस्वकीयांनी वाडा भरून गेला होता. राजे अंथरूण सोडून सदरेत येऊ लागले होते. महादजीबरोबर फलटणला गेले. सदरेतून लवकरच राजे महालात परतले होते. राजे महालात बसतात न बसतात तोच पिलाजीराव शिर्के आल्याची वर्दी घेऊन मोरोपंत महालात आले. पिलाजीराव म्हणजे राजांचे व्याही, येसूबाईंचे वडील. राजांनी त्यांना महाली घेऊन यायला सांगितले. पिलाजीराव राजांच्याच वयाचे. शृंगारपूरला संभाजीराजांच्या लग्नात भेट झाली. त्यानंतर आजच पिलाजीराव भेटत होते. जिन्यावर पाय वाजताच राजे उठून उभे राहिले. पिलाजीराव आत आले. राजे जवळ गेले. पिलाजी म्हणजे अस्सल पोलादी काम. मराठी पीळ त्यांच्या मिशांना शोभायचा. चेहऱ्यावर करारीपण सदैव दिसायचे. पिलाजीराव थकले भागले होऊन राजांच्या समोर उभे होते. त्यांच्या चेहऱ्याकडे पाहत नव्हते. राजांनी पिलाजीरावांच्या खांद्यावर हात ठेवला आणि पिलाजीरावांचे अवसान संपले. राजांना मिठी मारून ते रडू लागले. राजे त्यांना बैठकीवर घेऊन आले. पिलाजीरावांना बसवीत राजे म्हणाले, पिलाजीराव, धीर धरा. कसला धीर धरू राजे? तुम्ही पोहोचल्याची बातमी आली. खूप बरं वाटलं संभाजीराजेही आली असतील. आणि पाठोपाठ ती बातमी आली. लग्नात पोर अजाण होती. आता तिला सारं कळतं. त्या पोरीच्या कुंकवाला, मंगळसूत्राला कसा हात घालणार मी? पिलाजीराव, राजे, ते धाडच झालं नाही. कुणाला काही बोललो नाही. सरळ आपल्याकडे आलो. मुलीची पाठवणी करण्यासाठी येणारा मी आज संभाजीराजांचे जोडे घेऊन जायला आलो. जोडे? राजे उद्गारले. राजे, शिर्क्यांची कुळीची ती लेक आहे. सती गेल्याखेरीज राहायची नाही. राजांच्या अंगावरून सरारून काटा गेला. घशाला शोष पडला. पिलाजीराव आपले रडणे आवरून म्हणाले, राजे, काय माझ्या नशिबी लिहिलं आहे हे? वाड्याबाहेर पडत असता पोर चौकात खेळत होती. मला तिनं विचारलं, कुठं निघाला? मी कसं बसं सांगितलं तर म्हणाली, मला काहीतरी घेऊन या. पिलाजीरावांना हुंदका फुटला. राजे, आता जोडे घेऊन जाईन तेव्हा काय वाटेल तिला? अजाण, अश्राप पोर. बोलू नका, असं बोलू नका पिलाजीराव. राजे कानांवर हात ठेवीत उठले.
त्यांनी महालाचे दरवाजे गडबडीने बंद केले. राजांचा सारा चेहरा घामाने डवरला होता. पिलाजीराव आश्चर्यचकित होऊन राजांच्याकडे पाहत होते. राजे जवळ येऊन बसत म्हणाले, अजून घरी सांगितलं नाही ना? नाही राजे, तो धीर झाला नाही. तसाच निघालो. पिलाजीराव, असेच जा आणि सूनबाईला भरल्या कपाळानं घेऊन या. राजांनी पिलाजीरावांना शपथ घालून सर्व सांगितले. ते ऐकत असता पिलाजीराव आनंदाने बेहोश होत होते. राजांनी सांगून संपविताच थरथरत पिलाजीराव उभे राहिले. त्यांनी दुशेल्यातली तलवार काढली आणि राजांच्या समोर धरीत ते म्हणाले, राजे, हिचा स्वीकार करा. हे काय? इकडे येताना वेशीत आमच्या कुलदैवताचं भावेश्वरीचं देऊळ लागलं. त्या कुलदैवताला स्मरून मी पण केला होता. ही वार्ता खोटी आहे असं सांगेल त्याला आमचं इमान अर्पण करणार आहे. राजांनी पिलाजीरावांना मिठी मारली आणि आपल्या हातांनी पिलाजीरावांची तलवार त्यांच्या दुशेल्यात खवली. रात्री राजे जिजाबाईंचा निरोप घेऊन महालात आले. पाठोपाठ जिजाबाई राजांच्या महालात आल्या. त्यांना पाहून राजांना आश्चर्य वाटले. त्यांनी विचारले, मासाहेब, का आलात? राजे, पिलाजीराव आले होते ना? त्यांच्याकडे पाहवत नव्हतं. सखू बिचारी डोळ्यात पाणी न खळता बसली आहे. आता मला हे सहन होत नाही. साऱ्या घरावर अवकळा पसरली. ते आम्हालाही कळतं. जरा धीर धरावा. आम्ही आमची विश्वासू माणसं बाळराजांना आणायला पाठवलीत. खरं आपल्या पायांशी का खोटं बोलेन, पण बाळराजे केव्हा येतील, कधी पाहीन असं झालं आहे. असल्या कामात उतावीळपणा चालत नाही. मासाहेब, फार जबाबदारीनं ह्या गोष्टी कराव्या लागतात. नेताजींची काही खबर? औरंगजेबाच्या हुकुमानुसार नेताजी कबिलासहित कैद करून दिल्लीला रवाना केले गेले. एवढंच कळलं आहे. पोरीची कीव वाटते. सगुणानं ते मनाला लावून घेतलं. दोष नेताजींचा, राणीसाहेबांचा नव्हे. हो, पण तिला वाटणारच ना. किती केलं तरी नेताजी तिचे काका. जिजाबाईंनी विषय बदलला. त्या म्हणाल्या, बाळराजांना आणायचं बघावं. आम्हाला का तसं वाटत नाही? बाळराजे जसे गुंतलेत तसेच मदारी, हिरोजी, रघुनाथपंत, त्र्यंबकपंत ही मंडळी अजून आली नाहीत. बाळराजांच्याबद्दल आम्ही निश्चिंत आहोत. पण ही जीवमोलाची माणसं, त्यांचा विचार जरी आला तरी मनाचा थारा उडतो. राजांच्या त्या काळजीने भरलेल्या चेहऱ्याकडे पाहून जिजाबाईंना काही बोलता आले नाही. त्या मंद पावलांनी महालाबाहेर गेल्या. अधुना षष्ठभागस्य तृतीया कथा एषा. रात्री जेवण झाल्यावर राजे जिजाबाईंच्या महालात बसले होते. महालात जिजाबाई, सखूबाई बसल्या होत्या. पुतळाबाई, सोयराबाई, सगुणाबाई, काशीबाई उभ्या होत्या. राजे उत्तरेतल्या अनेक कथा सांगत होते. त्या ऐकत असता गहिवरून जात होत्या. राजे म्हणाले, मासाहेब, बैरागी होणं केवढं कर्मकठीण. दारासमोर उभं राहून भिक्षावाडा हे शब्द गळ्याशी आणणं हीच एक मोठी तपश्चर्या आहे. नको बाबा, ते सांगूही नकोस आणि आम्हालाही ते ऐकायला नको. राजे हसले. त्याचवेळी दरवाजावर राजांची नजर खेळली. दारातून आत येत मदारी आणि हिरोजी राजांना मुजरे करीत होते. मदारी, हिरोजी, राजे गडबडीने उठले. पुढे होऊन त्यांनी दोघांना जवळ घेतले. मदारीने पाठीचे ओझे खाली ठेवले. मदारी आणि हिरोजी आत आल्यामुळे साऱ्या राण्या आणि सखूबाई जाण्यासाठी उठल्या. राजे म्हणाले, काही कोणी जाण्याची गरज नाही. हा मदारी आणि हिरोजी जर नसते तर आज आम्ही जिवंत दिसलो नसतो. जिवंत मरण स्वीकारून यांनी आम्हाला वाचवले. सारे थांबले. राजे बैठकीवर बसले. राजे मदारीने ठेवलेल्या पेटीकडे पाहत म्हणाले, मदारी, आग्र्याहून लूट आणलीस काय? भय महाराज, बघितलं तर जीव हरकून जाईल तुमचा. अरे मग दाखव ना, राजे उतावीळपणे म्हणाले. मदारीने पेटी राजांच्या समोर ठेवली आणि उघडली. आतली वस्तू पाहताच राजांच्या अंगावर रोमांच उठले. थरथरत्या हाताने त्यांनी पेटीतले स्फटिक शिवलिंग काढले आणि गालिच्यावर ठेवले. न कळत सर्वांचे हात जोडले गेले. जिजाबाई म्हणाल्या, राजे, हे तुमच्या पूजेचं. हो, आम्ही येताना आणू शकलो नाही. मदारी, तुला कसं? महाराज, एवढंच आणायला गावलं. सारं आणल्यापेक्षा जास्त आनंद झाला. हिरोजी, काय बातमी? बातमी चांगली नाही महाराज. सांग बाबा, राजे म्हणाले. रघुनाथपंत आणि त्र्यंबकपंत आग्र्यात सापडले. कसे? राजांनी विचारले. झडतीत गावले. आपण आला त्याच दिवशी गावले. पंडित कलश आणि परमानंद कवी पण सापडले असं म्हणतात. अरे रे, मदारी, शिवलिंग आलं पण त्रिदळ मात्र गुंतून राहिलं. बिचारे काय हाल सोशीत असतील. आणि औरंगाबादेहून मिर्झा राजांनी तळ उचलला ते दिल्लीला निघाले म्हणे. दुसरा सुभेदार औरंगाबादेस येणार म्हणतात.
बिचारे मिर्झा राजे. मासाहेब, चांगला दिवस पाहून या 2 वीरांचा यथोचित सत्कार करायला हवा. यांच्या पराक्रमाला मोल नाही. काहीही दिलं तरी कमी भासेल. मदारी हिरोजी, विश्रांती घ्या, उद्या बोलू. दोघे मुजरे करून निघून गेले आणि राजे मदारी हिरोजींची कथा सांगू लागले. अधुना षष्ठभागस्य चतुर्थी कथा एषा. एके दिवशी तातडीने राजे राजगडाहून गेले. जाताना बरोबर तानाजी, सूर्याजी, येसाजी आणि प्रतापरावांचे अश्वदळ होते. राजे अचानक का गेले हे कोणालाच माहीत नव्हते. 2 दिवसांनी सायंकाळच्या सुमारास राजे राजगडाच्या पायथ्याशी आले. सारे आश्चर्यचकित होऊन राजांच्याकडे पाहत होते. शेजारच्या घोड्यावर संभाजीराजे बसले होते. मागून अनेक मंडळी येत होती. 2 मेणेही संगती होते. संभाजीराजांच्या आगमनाची बातमी गडावर पोहोचली होती. आश्चर्य आणि आनंद यांनी सारे वेडावून गेले. जो तो संभाजीराजांना पाहायला धावत होता. पाहूनही डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. वाड्यात जेव्हा बातमी कळली तेव्हा मनोहारी वेड्यासारखी वाड्यावर भिरभिरली. पुतळाबाईंना आनंदाश्रू आवरेनासे झाले. सोयराबाई सुन्न झाल्या. भानावर राहिल्या होत्या त्या फक्त जिजाबाई. बाळराजांना ओवाळण्याची तयारी करायला त्या सांगत होत्या. त्यांनी मोरोपंतांना सांगितले, मोरोपंत, बाळराजांच्यावरून सोन्याच्या मोहरा ओवाळून टाका. राजे सोन्याच्या पावलांनी घरात येऊ देत. नगाऱ्याचे आवाज घुमत होते. शिंगे वाजत होती. राजे बाळराजांच्यासह वाड्याच्या दरवाजाशी आले. पाय उतार झाले. बाळराजांच्यावरून दही भात ओवाळून टाकला गेला. सुवासिनींनी पायांवर पाणी टाकले. सर्व आया आरती घेऊन उभ्या होत्या. बाळराजांना निरखित होत्या. मोरोपंत पुढे झाले. सेवकाने आणलेल्या तबकातील मोहरा त्यांनी बाळराजांच्यावरून ओवाळून टाकल्या. ओवाळून घेऊन बाळराजांनी सोन्याच्या पावलांनी वाड्यात प्रवेश केला. साऱ्यांचे मुजरे झाले. आतल्या दरवाजात जिजाबाई उभ्या होत्या. बाळराजे पाया पडताच त्यांनी बाळराजांना उराशी कवटाळले. बाळराजांच्या जिरेटोपावर अश्रू पडू लागले. बाळराजांना घेऊन जिजाबाई बैठकीवर बसल्या. राजे आत आले. जिजाबाईंच्या मांडीवर बसलेले बाळराजे पाहताच राजे म्हणाले, आता मांडीवर बसायला बाळराजे लहान नाहीत. सारे हसले. बाळराजे सरकू लागले. त्यांना हाताचा विळखा घालीत जिजाबाई म्हणाल्या, गपरे, तो लहानच आहे. राजे पुढे गेले आणि त्यांनी बाळराजांच्या टोपाला हात घातला. बाळराजांनी टोप गच्च पकडला. राजे मोठ्याने हसले. जिजाबाई म्हणाल्या, राजे काय झालं? विचारा ना बाळराजांना. जिजाबाईंनी टोप काढला. संजाप राखलेले संभाजीचे मस्तक पाहून सारे हसले. संभाजीराजांनी लाजून आजीच्या कुशीत तोंड लपवले. राजे म्हणाले, मासाहेब, तुम्ही बाळराजांचं ते रूप, तो अवतार पाहिला नाही. गुडघ्यापर्यंत पंचा, अंगावर छोटं उपरणं आणि डोक्यावर हे. गप्प बसा राजे, तुम्ही सुद्धा बैरागी बनूनच दारी आलात. दोन्ही रूपं मला देवाचीच वाटतात. एक शिवाचं, दुसरं वामनाचं. जिजाबाईंनी बाळराजांच्या मस्तकाचे चुंबन घेतले. राजे बाहेर गेले आणि राजांच्या पाठोपाठ मोरोपंत, कृष्णाजी पंत, केसोत्रीमळ आत आले. त्यांच्या पाठोपाठ कृष्णाजी पंतांच्या पत्नी पार्वतीबाई आणि काशीपंतांच्या पत्नी लक्ष्मीबाई पण आल्या. राजांनी त्या सर्वांची जिजाबाईंना ओळख करून दिली व सांगितले, मासाहेब, या सर्वांचे उपकार या जन्मी फिटणार नाहीत. आपल्या मोरोपंतांचे मेहुणे कृष्णाजी पंत हे मथुरेलाच असतात. त्यांचे भाऊ हे काशीपंत. या सर्वांनी संभाजीराजांचा आपल्या घरी सांभाळ केला. बाळराजांना जीवमोलानं जपलं. हे कृष्णाजी पंत आम्हाला वाराणसीपर्यंत सोबतीला आले आणि ह्या केसोत्रीमळांनी बाळराजांना इथवर आणलं. ज्यांनी बाळराजांना आम्ही बरोबर नसतानाही मथुरेत पोहोचवलं ते कवी कलश मात्र आज औरंगजेबाच्या हातीच आहेत. ते कसे सापडले? मोरोपंतांनी विचारले. सांगितल्याप्रमाणे त्यांनी बाळराजांना मथुरेत सोडलं आणि ते कुणी संशय न घ्यावा म्हणून परत आग्र्याला आले. नेमके बादशहांच्या हाती लागले. राजे त्यांना सोडवण्याची खटपट केली पाहिजे. तुम्ही भलतंच सांगून बसलात आणि साऱ्यांनी 1.5 महिना झरून काढला. कोणाकडे पाहावतही नव्हतं. तरी का आम्हाला हौस होती? राजे म्हणाले. उलट या बातमीनं बाळराजांचं आयुष्यच वाढलं. ही बातमी आम्ही उठवली नसती तर औरंगजेबाचा शोध निष्काळजी बनला नसता. बाळराजे 2 महिन्यांच्या आत गडावर आले नसते. तुम्ही केलं म्हणून हे झालं. पोर सुखरूप घरी आलं. राजे जिजाबाईंना एकदम म्हणाले, नाही हो मासाहेब, हे आम्ही मुळीच ऐकून घेणार नाही. आम्ही तुम्हाला जीव तोडून बाळराजे सुरक्षित असल्याचं सांगितलं, पण तुमचा त्यावर विश्वास बसला नाही. माझा विश्वास बसला नाही आणि तुमच्यावर? राजे जिजाबाई आश्चर्याने उद्गारल्या. हो,
ते अगदी सत्य आहे. नाहीतर आजवर तुम्ही उपवास करीत बसला नसता. बाळराजांच्या पेक्षाही तुमच्या उपवासांनी आम्ही घाबरे बनलो. जिजाबाईंना काही उत्तर देता आले नाही. राजांनी मोरोपंतांच्या सर्व मंडळींना गडावर ठेवून घेतले. अपार द्रव्य त्यांना दिले. राजांनी मोरोपंतांना सांगितले, मोरोपंत अद्याप रघुनाथपंत आणि त्र्यंबकपंत बादशहाच्या हाती आहेत. ते सुखरूप आहेत असं त्यांच्या घरी कळवा. त्यांना परत आणण्याची आम्ही खटपट करू असं आश्वासन त्यांना द्या. बिचारे काळजीत असतील. बाळराजे घरी आल्यापासून वाड्यात नवीन उत्साह संचारला होता. जिजाबाईंचा सर्व थकवा कुठच्या कुठे गेला. 7 आयांच्या लाड्यात आणि आजीच्या कौतुकात बाळराजे गुदमरून गेले. राजे मात्र कामात गडले. साऱ्यांना बोलावून राजे नवीन फौज उभारीत होते. येसाजी, तानाजी, प्रतापराव, मोरोपंत, अनाजी, सूर्याजी, फिरंगोजी नव्या उत्साहाने कामाला लागले होते. नवी शस्त्रे, घोडी खरीदली जात होती. गडावर सारखी वर्दळ सुरू झाली. एके दिवशी मोरोपंत सदरीवर आले. त्यांनी बातमी सांगितली, महाराज कृष्णराव नाईक दर्शनाला आले आहेत. कोण? नेताजींचे नाईक. नेताजींच्या बरोबरच ते गेले होते. मिर्झा राजांचा तळ उठला. नेताजींना अटक झाली. राजे संतप्त झाले. ते म्हणाले, मोरोपंत त्यांना निरोप द्या. अशा लोकांची आम्हाला फौज वाढवायची नाही. जे राज्याशी इमानी असतील तेच आम्हाला हवेत. नेताजींच्या आठवणीने अस्वस्थ झालेले राजे सदरेवर आपल्या महाली निघून गेले. अवशिष्टा कथा अग्रिमे भागे पठिष्यते. अस्तु तर्हि पुनर्मिलामः. तावन् मंगलं भूयात्, शुभं भूयात्. नमो नमः. धन्यवादः.